ओके, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बघा, कालच्या लेक्चरला आपण थोडेसे नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स बाजूला ठेवले, मॅग्नेटिक मटेरियल्स घेतले, त्यातले एक तुम्हाला असणारे 2-3 टाईप बघितले आणि परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी वापरलं जाणारं मटेरियल तेवढं बाजूला घेतलं, म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल. शक्यतो सॉफ्ट आयर्न जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि या सॉफ्ट आयर्नचे परमनंट मॅग्नेट करतात. आणि मग मॅग्नेट सुद्धा वेगवेगळ्या शेपचे आपण घेतो. त्यातला एक शेप घेतला आपण बार मॅग्नेट आणि त्याच्यावरून काही त्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज काही बघितल्या आपण, अगदी डायपोल मोमेंट पर्यंत. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट की जी पोल स्ट्रेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ यांचा प्रॉडक्ट असते आणि त्याची डायरेक्शन एस पोल टू एन पोल अशा पद्धतीने असते. मग असं आपण मॅग्नेटिक डायपोल पर्यंत त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. असा एक मॅग्नेट आपण घेतला आणि तो मॅग्नेट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये फ्रीली जर सस्पेंड केला तर तो डिफ्लेक्ट होतो. तो काय होतो? डिफ्लेक्ट होतो. आणि त्याचं डिफ्लेक्शन हे अँग्युलर असतं, म्हणजे अँगलच्या स्वरूपात असतं. थोडक्यात हे असं त्याचं डिफ्लेक्शन समजा असं असेल तो, तर अशा पद्धतीनं अँग्युलर स्वरूपात असतं. अँग्युलर स्वरूपात तो डिफ्लेक्ट होतो. आणि मग याचा अर्थ असा की त्या मॅग्नेटिक फील्ड कडून त्या मॅग्नेटवर, म्हणजेच त्या मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड या दोघांच्या मध्ये इंटरॅक्शन होतं आणि या इंटरॅक्शन मध्ये एक मॅग्नेटिक टॉर्क तयार होतो आणि तो मॅग्नेटिक टॉर्क काढला आपण एम बी साइन थीटा मॅग्निट्यूडली, बरं का. आणि डायरेक्शनली पाहिजे असेल तर टॉ बार इक्वल टू एम बार क्रॉस बी बार. अशा पद्धतीनं आपण त्याच्यावर ऍक्ट होणारा मॅग्नेटिक टॉर्क काढला आणि त्या टॉर्कमुळे तो मॅग्नेट काय होतो? डिफ्लेक्ट होतो. आपल्या ओरिजिनल पोझिशन पासून तो काय होतो? डिफ्लेक्ट होतो. अशा पद्धतीनं आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क काढला आणि या टॉर्कचाच उपयोग करून जे काय अँग्युलर डिफ्लेक्शन टॉर्कनं केलं त्याच्यावरून आपण त्या टॉर्कनं त्या मॅग्नेटच्या डिफ्लेक्शन साठी किती वर्क केलं ते वर्क काढलं आपण. आणि हेच वर्क आपण बघितलं त्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर होत. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी मध्ये. आणि मग बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड काढलं की तो परत ओरिजिनलला येणार आहे. मग तो ओरिजिनलला आणणारा टॉर्क कोणता? तर ती जी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी त्या मॅग्नेट मध्ये स्टोअर होते ती पोटेन्शियल एनर्जी रिव्हर्स टॉर्क लावते आणि त्या मॅग्नेटला ओरिजिनलला घेऊन येते. त्याला रिस्टोरिंग टॉर्क म्हणतो आपण, रिस्टोरिंग टॉर्क. किंवा असंही म्हणता येईल की त्या मॅग्नेटला, मॅग्नेट डिफ्लेक्ट झाल्यानंतर आपल्याला ओरिजिनलला आणायचं असेल तर आपल्याला बाहेरून टॉर्क लावावा लागेल. आपल्याला बाहेरून टॉर्क लावावा लागेल आणि तो टॉर्क तेवढाच असला पाहिजे, फक्त तो रिस्टोरिंग असतो, म्हणजेच रिव्हर्स डायरेक्शन मध्ये. म्हणजे हा जर अँटी क्लॉकवाईज असेल तर आपल्याला क्लॉकवाईज लावायला पाहिजे, हा जर क्लॉकवाईज असेल तर आपल्याला अँटी क्लॉकवाईज लावायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण रिस्टोरिंग टॉर्क लावून त्याला ओरिजिनलला आणावं लागतं. आणि मग हे करत असताना काही वर्क होत आणि ते वर्क आपण बघितलं मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं. आणि मग ते वर्क आपण काल बघितलं, यू एम मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मायनस एम बी कॉस थीटा. म्हणजेच एम आणि बी, थोडक्यात मॅग्नेटिक एनर्जी ही एम आणि बी यांचा डॉट प्रोडक्ट असते आणि निगेटिव्ह असते. लक्षात घ्या, यांचा कसला प्रोडक्ट असते? डॉट प्रोडक्ट असते. अशा पद्धतीनं आपण काल इथपर्यंत चर्चा करत आलो. ही मॅग्नेटिक एनर्जी काढली, पोटेन्शियल एनर्जी. आता याचे एक 3 केसेस बघायचे आहेत आपल्याला. आता पहिल्या केसमध्ये म्हणजे कधी मॅक्झिमम असते एनर्जी बघूया. पहिल्या केसमध्ये काय केलं आपण? समजा हे मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये आहे, बी एवढ्या इंडक्शनच,
आणि त्यामध्ये मॅग्नेट आपण अशा पद्धतीनं इंट्रोड्यूस केला की त्याची मॅग्नेटिक मोमेंट हे NS पोल बरं का त्याची मॅग्नेटिक मोमेंट ही म्हणजे M ही बीच्याच डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द मॅग्नेट किंवा शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल इज इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. अशा वेळी थीटा झाला किती? थीटा झाला 0 आणि कॉस 0 म्हणजे 1 म्हणजेच UM किती झाला बघा UM इक्वल टू -MB एवढा झाला बघा. ही मिनिमम कायनेटिक एनर्जी आहे लक्षात घ्या. ही कसली किती आहे? मिनिमम अत्यंत मिनिमम एनर्जी एवढी असते त्याला तिथं या पोझिशन मध्ये असताना. आता समजा आपण दुसरी पोझिशन घेतली. दुसऱ्या पोझिशन मध्ये मी म्हणतो मॅग्नेट मी उलटा ठेवतो. हे मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये बी एवढ्या इंडक्शनचं आणि आता हा मॅग्नेट मी अशा पद्धतीने ठेवला इकडे N पोल इकडे S पोल म्हणजे डायपोल मोमेंट M ही अपोजिट डायरेक्शन मध्ये बीच्या म्हणजे थीटा किती झाला बघा बी या डायरेक्शन मध्ये आणि M या डायरेक्शन मध्ये म्हणजे या दोघांच्या मधला थीटा झाला किती 180 डिग्री. मग थीटा जर 180 डिग्री झाला तर कॉस थीटा किती झाला? कॉस थीटा इक्वल टू -1. कॉस थीटा किती झाला? -1. टाका व्हॅल्यू त्यात मध्ये म्हणजेच मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आता याच्या या पोझिशन मध्ये त्याच्यामध्ये किती मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर आहे तर -MB इंटू -1 -MB इंटू -1 एवढी पोटेन्शियल एनर्जी आता सध्या याच्यामध्ये स्टोर आहे. याचा अर्थ असा मायनस इंटू मायनस प्लस म्हणजेच मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी MB एवढी याच्यामध्ये स्टोर आहे. या पोझिशनला मॅक्झिमम कायनेटिक मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी यामध्ये स्टोर आहे. ती किती असते? MB एवढी असते. आता समजा तिसरी एक केस घेऊया आपण. या तिसऱ्या केसमध्ये थर्ड केसमध्ये आपण काय केलं? समजा मॅग्नेटिक फील्ड लावलं या डायरेक्शन मध्ये आणि मॅग्नेट आपण ठेवला इकडे N पोल इकडे S पोल म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अशा पद्धतीने परपेंडिक्युलर. उलटा ठेवला तरी चालेल बरं का. खाली N पोल वर S पोल अशा पद्धतीने ठेवला तरी काय हरकत नाही. आणि मग या पोझिशन मध्ये थीटा झाला 90 डिग्री म्हणजे कॉस थीटा झाला 0. मग 0 इंटू म्हणजेच UM इक्वल टू -MB इंटू 0 म्हणजेच UM इक्वल टू 0. अशा पद्धतीनं या पोझिशन मध्ये मात्र त्याच्यामध्ये 0 कायनेटिक एनर्जी स्टोर आहे. 0 पोटेन्शियल एनर्जी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी 0 एवढी स्टोर आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पोझिशनला आपण जर तो मॅग्नेट ठेवला तर त्याच्यामध्ये असणारी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी अशा पद्धतीनं वेगवेगळी असते. मग आपण ग्राफिकली जर हे दाखवायचं ठरवलं हा मॅग्नेट मी अशा पद्धतीने ठेवला ना असा फिरवत गेलो अशा पद्धतीनं कंटिन्युअस फिरवत गेलो तर या एनर्जीचं नेचर कुठल्या स्वरूपाचं असेल ते ग्राफिकली आपण दाखवू शकतो. बघा हा Y ऍक्सिस घेतला मी हा घेतला X ऍक्सिस आणि मग X ऍक्सिस ला घेतो मी थीटा घेतो X ऍक्सिस ला आणि Y ऍक्सिस ला घेतो ही कायनेटिक एनर्जी UM. बघा इथं 0 या ठिकाणी +MB म्हणतो मी मॅक्झिमम मॅक्झिमम म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जी त्यात असणार नाही. त्यानंतर इथं -MB घेतो मी तेवढीच खालच्या बाजूला याच्यापेक्षा कमी एनर्जी त्यात असणार नाही. आणि मग वेगवेगळे अँगल घेतो. इथं घेतला मी समजा π/2 90 डिग्री त्यानंतर म्हणजे π/2 म्हणतो. इथं घेतला त्यानंतर 3π/2 त्यानंतर 2π त्यानंतर 5π/2 त्यानंतर 3π. अशा पद्धतीनं मी रेडियन मध्ये अँगल घेतो X ऍक्सिसला
आणि मग अशा पद्धतीनं रोटेशन घेत गेलो, झिरो पासून मी रोटेशन तयार करत गेलो, तर पहिल्यांदा झिरो पोझिशनला -MB एवढी कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी आहे, -MB एवढी पोटेन्शियल एनर्जी आहे. त्यानंतर मी अँगल केला 90 डिग्री, त्यावेळी 0 पोटेन्शियल एनर्जी स्टोअर आहे. त्यानंतर मी 180 केला म्हणजे पाय MB एवढी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. त्यानंतर मी 3 केला 3π/2 परत 0 परत. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही या मॅग्नेटला कंटिन्युअस व्हॅरी करत गेला त्याचा अँगल, तर अशा पद्धतीनं तुम्हाला या पोटेन्शियल एनर्जीचं, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीचं व्हेरिएशन मिळेल. आणि ही कुठले व्हेरिएशन आहे तर कोसाइन व्हेरिएशन. क्वासाईच की ठीक आहे. म्हणजे एखादी वेव जर मॅक्झिमम पासून चालू झाली, मॅक्झिमम पासून किंवा मिनिमम पासून, मॅक्झिमम किंवा मिनिमम पासून चालू झाली तर त्याला कोसाइन वेव म्हणतो आपण. आणि 0 पासून स्टार्ट झाली, मग उलटी होऊ द्या किंवा अशी सरळ होऊ द्या, 0 पासून स्टार्ट झाली तर त्याला आपण म्हणतो साइन वेव, म्हणजे सायनुसायडल व्हेरिएशन. आणि हे कोसाइन व्हेरिएशन. अशा पद्धतीनं ही एनर्जी या पद्धतीनं व्हॅरी होत असते. आता समजा हा मॅग्नेट या ठिकाणी असा स्थिर आहे आणि मी त्याला केला डिस्टर्ब केला. आता या मॅग्नेटला जर डिस्टर्ब केला तर तो मॅग्नेट अशा पद्धतीनं आसोलेट होत, अशा पद्धतीनं आसोलेट होत. आणि मग या आसोलेशनचा म्हणजेच थोडक्यात रोटेशनल मोशनचा काही पार्ट म्हणजे एक सर्क्युलर आर्क तो अशा पद्धतीनं क्लिअर करतो. म्हणजे ही झाली प्युअरली रोटेशनल मोशन. कसली झाली? प्युअरली रोटेशनल मोशन. आणि मग हे जे असोलेशन आहेत त्याच्या एका असोलेशन साठी लागणारा टाइम म्हणजे त्याला म्हणायचं पिरियड. एका असोलेशन साठी लागणारा टाइम. ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक मोशन. कसली मोशन आहे? पिरियॉडिक मोशन. अगदी आपण ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन करताना सुद्धा म्हणतो द पिरियॉडिक मोशन इन विच particle performing or body performing same repeated path again and again, either to and fro or back and fro or up and down, whatever it may be, in equal time interval. आणि मग अशा पद्धतीने त्याला म्हणतो आपण ऑसिलेटरी मोशन. अशा पद्धतीचे ऑसिलेटरी मोशन तो घेतो. आणि मग ही ऑसिलेटरी मोशन घेताना त्याच्या असोलेशनचा टाइम काय आहे, म्हणजे एका असोलेशनचा म्हणजेच पिरियड काय आहे हे आपल्याला थोडस बघायचं आहे. म्हणजेच या मॅग्नेटचा आपण असोलेटिंग अशा स्वरूपाची जर मोशन घेतली तर त्याचा पिरियड आपल्याला बघायचा आहे. पिरियड ऑफ मॅग्नेटिक डायपोल ऑसिलेटिंग in external magnetic field. हा पिरियड बघायचा, पिरियड कॅल्क्युलेट करायचा. मग आता बघा कसा पिरियड आहे. सर्वसाधारणपणे आपण टॉर्क बघितला, तो मॅग्नेट त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये रिलीज केला, फ्रीली सस्पेंड केला की त्याच्यावर टॉर्क, मॅग्नेटिक टॉर्क ऍक्ट होतोय. टॉ इक्वल टू MB साइन थीटा. मॅग्निट्यूडली फक्त बघतोय बरं का, एवढा टॉर्क त्याच्यावर ऍक्ट होतो. आणि मग या टॉर्क मध्ये वर्क होतं, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्वरूपात एनर्जी स्टोअर होते. आणि तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर काढून घेतलं तर तो परत ओरिजिनलला येतो. कशामुळं? त्या मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी जी त्याच्या स्टोअर झाले त्याच्यामुळे तो परत ओरिजिनल पोझिशनला येतो. कुठे येतो? ओरिजिनल पोझिशनला. म्हणजे ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी एवढाच थीटा मधून डिफ्लेक्शन, थीटा मधूनच रिस्टोरिंग, आणि मग एवढाच टॉर्क त्याच्यावर रिस्टोरिंग स्वरूपात होतो. त्याला रिस्टोरिंग टॉर्क म्हणतात. Torque which always tries to bring that magnet to its mean position or original position.
इज कॉल्ड रिस्टोरिंग टॉर्क. आणि मग अशा पद्धतीचा रिस्टोरिंग टॉर्क हा डायरेक्शन मात्र त्याचे अपोजिट असते. म्हणजे हा टॉर्क जर त्याला अँटी क्लॉकवाईज डिफ्लेक्ट करत असेल तर रिस्टोरिंग टॉर्क त्याला क्लॉकवाईज. म्हणजे याच्या एवढाच टॉर्क मॅग्निट्यूडली, फक्त डायरेक्शन अपोजिट. म्हणून मी म्हणतो याच्यावर ऍक्ट होणारा टॉर्क -mb साइन थिटा एवढा. म्हणजे हा त्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क, डिफ्लेक्ट करणारा टॉर्क, आणि हा त्याला रिस्टोर करणारा टॉर्क, रिस्टोरिंग टॉर्क -mb साइन थिटा एवढा रिस्टोरिंग टॉर्क त्याच्यावर ऍक्ट होत असतो. ठीक आहे. आता हा टॉर्क आपण आणखी एका पद्धतीने काढू शकतो. रोटेशनल डायनॅमिक या चॅप्टर मध्ये आपण सर्क्युलर मोशन बघितली आणि रोटेशनल मोशन बघितली. या रोटेशनल मोशनच्या वेळी आपण शिकलोय की त्या रोटेशन साठी टॉर्क आवश्यक असतो आणि तो टॉर्क आपण कॅल्क्युलेट पण केलाय. टॉर्क इक्वल टू I इंटू अल्फा. या ठिकाणी I म्हणजे करंट नव्हे बाळांनो, I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे त्या बॉडीनं रोटेशनल मोशन घेत असताना रेस्ट टू मोशन किंवा मोशन टू रेस्ट जाताना केलेला अपोज म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि अल्फा म्हणजे त्याचं अँग्युलर ऍक्सलरेशन. कसलं ऍक्सलरेशन? अँग्युलर ऍक्सलरेशन. आता हे अँग्युलर ऍक्सलरेशन तुम्हाला माहित आहे किती असतं अँग्युलर ऍक्सलरेशन? तर d⍵/dt म्हणजेच रेट ऑफ चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट अँग्युलर ऍक्सलरेशन. आता इथंच मी काय करतो, d/dt बाजूला घेतो आणि ओमेगाची डेफिनेशन टाकतो. ओमेगाची डेफिनेशन काय? d⍵/dt म्हणजेच रेट ऑफ चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि मग अल्फा झाला डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d²θ/dt², किंवा काही जण असं पण वाचतात d2θ/dt², असं पण काही जण वाचतात बरं का, d2θ/dt² किंवा d²θ/dt². म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपला अँग्युलर ऍक्सलरेशन. आणि मग तो इथं टाकतो. मग टॉ इक्वल टू झाला I इंटू d²θ/dt². झाला बघा हा टॉर्क. इक्वेशन 2 म्हणतो त्याला. असाही टॉर्क आपण काढतो. आता त्या मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल? त्यासाठी आपण इक्वेशन बघितलंय. हा बार मॅग्नेट आहे आणि असा एखादा बार जर आपण घेतला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो हे आपण कॅल्क्युलेट केलंय त्या रोटेशनल मोशन मध्ये. या ठिकाणी कॅल्क्युलेट केलंय, तो मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला. आता हे इक्वेशन 1 आणि 2 बघितलं तर एकच टॉर्क आहे, हा रिस्टोरिंग टॉर्क. मी आणखी एका पद्धतीने काढला त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियावरून, आणि हा मॅग्नेटिक फील्डच्या इंटरॅक्शन वरून काढलाय. मग दोन्ही करूया इक्वेट. मग दोघांना इक्वेट करतो फ्रॉम 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आणि मग इथं मी देतो I d²θ/dt² इज इक्वल टू -mb साइन थिटा. आता मी इथे एक असं असम्पशन घेतो की हा जो थिटा दिलाय म्हणजे डिफ्लेक्शन दिलाय, हे डिफ्लेक्शन अतिशय स्मॉल आहे. म्हणजेच थिटा इज स्मॉल, थिटा इज स्मॉल. देन मग असं अशा वेळी काय होईल? असा थिटा जर स्मॉल असेल तर मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही बघितलं, थिटा जर स्मॉल असेल तर त्या थिटाच्या साइन ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू, त्याचबरोबर त्या थिटाची टॅन ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू, त्याचबरोबर त्या थिटाची रेडियन मधली व्हॅल्यू, साइन थिटा, टॅन थिटा आणि थिटाची स्वतःची रेडियन मधली व्हॅल्यू, हे तिन्हीच्या तिन्ही सेमच असतात. मग मी या साइन थिटाला घेतो, साइन थिटा इज नथिंग बट थिटा रेडियन मध्ये, बरं का, रेडियन मध्ये. मग टाकतो यामध्ये, म्हणजे I इंटू
डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस एम बी थिटा. अशा पद्धतीने घेतो. आता हे इक्वेशन थोडस असं लिहितो, या आय ला इकडे ट्रान्सफर करतो. म्हणजेच डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस एम बी अपॉन आय इन टू थिटा. याला इक्वेशन 3 म्हणतो. बघा, अँग्युलर ऍक्सलरेशन इज इक्वल टू मायनस एम बी अपॉन आय इन टू थिटा. यातला एम त्या मॅग्नेटची डायपोल मोमेंट, बी जे त्या मॅग्नेटवर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेलं आहे त्याची मॅग्निट्यूड, आय त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि थिटा हे त्याचं असणार डिफ्लेक्शन. अशा पद्धतीनं हे अँग्युलर असोलेशनचं इक्वेशन आहे. अँग्युलर आपलं असोलेशनचं डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. अँग्युलर असोलेशनचं इक्वेशन. आणि मग समजा तीच जर असोलेशन अशी लिनियर असतील, सरळ बघा, अँग्युलर असोलेशन अशी अँगलच्या स्वरूपात डिफ्लेक्शन असत. पण तेच म्हणजे हा मॅग्नेट, डिस्टर्ब केलेला मॅग्नेट. आणि दुसरं एक एक्झाम्पल घेतो. समजा तुम्ही निडल ऑफ स्विंग मशीन घेतली, शिलाई मशीनची निडल कशी आहे, डिफ्लेक्ट होते, असोलेट होते, अशी सरळ एका अशा पद्धतीच्या पाथमध्ये असोलेट होते. अशा पद्धतीने त्याला म्हणायचं लिनियर असोलेशन. कसले असोलेशन्स? लिनियर असोलेशन्स. मग अँग्युलर ऍक्सलरेशनचं मी आहे तसं अॅनॉलॉजिकली मी ट्रान्सफर करतो इक्वेशन लिनियर असोलेशन मध्ये. मग डिफ्लेक्शन थिटाच्या ऐवजी लिनियर डिफ्लेक्शन एक्स म्हणतो. लिनियर एका रेषेत असणार डिफ्लेक्शन, मेन पोझिशन पासून जास्तीत जास्त किती डिफ्लेक्शन? एक्स. मग मी हेच इक्वेशन असं लिहू शकतो, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता असोलेशन चॅप्टर झाला नाही बरं का बाळांनो, असोलेशन चॅप्टर तुम्हाला झालेला नाही, लक्षात घ्या. त्या असोलेशन चॅप्टर मध्ये आपण हे इक्वेशन प्रूव्ह करणार आहे. असोलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशनचं मोशन दोन स्वरूपामध्ये असते, एक अँगलच्या स्वरूपात आणि दुसरा सरळ लिनियर अशा पद्धतीनं. आणि मग हे झालं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर ऍक्सलरेशन, अँग्युलर असोलेशन. आणि हे झालं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर असोलेशन. हे लिनियर असोलेशन, हे अँग्युलर असोलेशन. आणि मग यामध्ये, या लिनियर असोलेशन मध्ये ओमेगा काय असतो तर त्याची अँग्युलर वेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी पण म्हणतात, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग आता या दोघांना मी काय करतो, कंपॅराइज करतो. या दोघांना कंपॅराइज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, हा जो मॅग्नेट असा डिफ्लेक्ट होतोय त्याचं अँग्युलर वेलॉसिटी, त्याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू आली एम बी अपॉन आय. हे लक्षात घ्या, ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली? एम बी अपॉन आय. आता ओमेगाची व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला, ओमेगा इक्वल टू 2 पाय एन, किंवा त्याला म्हणतो मी 2 पाय अपॉन टी. फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात घेतली तर 2 पाय एन, आणि पिरियडच्या स्वरूपात घेतली तर 2 पाय अपॉन टी. आता पिरियड म्हणजे काय बघा, अशा पद्धतीनं हा मॅग्नेट डिफ्लेक्ट झालाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये. त्याला आपण जर डिस्टर्ब केलं तर तो अशा पद्धतीनं असोलेट होतो. असोलेट होत असताना एका इथून निघाला, इकडे गेला, परत तो तिथंच आला, एक असोलेशन पूर्ण झालं. त्या एका असोलेशन साठी लागणारा टाइम म्हणजेच त्याचा पिरियड कॅपिटल टी. The time required to complete one oscillation
इज कॉल्ड इट्स पिरियड. एका ऑसिलेशन साठी लागणारा टाइम पिरियड. मग 2π/T इक्वल टू ओमेगा हे आपण प्रूव्ह केले पहिल्या रोटेशनल डायनॅमिक चॅप्टर मध्ये. आता ही व्हॅल्यू इथं टाकतो, म्हणजेच 2π/T इक्वल टू त्याचा स्क्वेअर इक्वल टू MB/T MB/I MB/I. आणि मग यामध्ये आता मी काय करतो, दोन्ही बाजूचा घेतो स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतो. मग 2π/T इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ MB/I. आणि मग हे उलट घेतो, इन्व्हर्टेंडो बाय प्रोसेस ऑफ इन्व्हर्टेंडो. T/2π इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ I/MB. आणि मग पिरियड T इक्वल टू 2π स्क्वेअर रूट ऑफ I/MB. म्हणजे अशा पद्धतीनं एखादा मॅग्नेट म्हणजे शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुम्ही इंट्रोड्यूस केला आणि त्याचा आसोलेटर जर तयार केला, म्हणजे त्याला डिस्टर्ब करून त्याला आसोलेट व्हायला लावलं, तर त्या आसोलेटरचा पिरियड T इक्वल टू 2π स्क्वेअर रूट ऑफ I/MB. हे अतिशय महत्वाचं आहे इक्वेशन. याच्यावर नीट जेई आणि सीईटी ला अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तयार करून विचारतात. याच्यावर ते मी सांगणारच आहे शेवटी, या चॅप्टरच्या शेवटी सांगणारच आहे. तर हा पिरियड आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ पिरियड. मग किती फ्रिक्वेन्सी, म्हणजेच फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा, एका सेकंदात तो अशा पद्धतीची किती असोलेशन घेणार आहे त्याला म्हणायचं त्याची फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ पिरियड, म्हणजे इट इज इक्वल टू 1/T. मग 1/T म्हणजेच हे लिहितो मी 1/2π स्क्वेअर रूट ऑफ MB/I. हे झाली बघा त्याची फ्रिक्वेन्सी. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं आपण एखादा मॅग्नेट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये फ्रीली सस्पेंड करून त्याचा आसोलेटर जर तयार केला तर त्या आसोलेटरचा हा पिरियड असतो. आता इथं फक्त ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या बरं का. हे तुम्हाला होणार आहे आसोलेशन या चॅप्टर मध्ये. चौथा चॅप्टर बघा ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. त्या चॅप्टर मध्ये ही दोन इक्वेशन आपण घेणार आहे. आसोलेटरी मोशन दोन प्रकारची. उदाहरणार्थ आपण अत्यंत कमी थिटा असणारा जर पेंड्युलम तयार केला, पेंड्युलम, तर त्या पेंड्युलमचे जो पाथ असतो तो स्ट्रेट लाईनच असतो, जवळजवळ स्ट्रेट लाईन. त्याला म्हणायचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणजेच लिनियर ऑसिलेटरी मोशन. आणि आताचा जर मॅग्नेट घेतला तर तो मॅग्नेट मात्र अशा पद्धतीनं अँगल ट्रेस करतो, अँगल. त्याला म्हणायचं अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणजेच अँग्युलर ऑसिलेटरी मोशन. आणि ती मोशन डिस्क्राइब करणारी ही इक्वेशन्स. हे बघा, हे तिसरं आणि चौथं. तिसरं इक्वेशन आहे अँग्युलर ऑसिलेटरी मोशन्स, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर ऑसिलेटरी मोशन. आणि याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर ऑसिलेटरी मोशन. हे इक्वेशन तिथं आपण घेणार आहे, पण आपला झालं नाही चॅप्टर. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट बघायला काय हरकत नाही. हे प्रूव्ह करणार आहे आपण, कसं येतं हे प्रूव्ह करणार आहे त्या ठिकाणी. तर समजलं का बघा. या आर्टिकल मध्ये, म्हणजेच कुठल्या आर्टिकल मध्ये, मॅग्नेटिक डायपोल फ्रीली सस्पेंडेड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, या आर्टिकल मध्ये आपण त्या मॅग्नेटिक डायपोलवर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून ऍक्ट होणारा टॉर्क कॅल्क्युलेट केला. नंबर 2, त्यानंतर त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो डिफ्लेक्ट झाला की त्याच्यामध्ये स्टोअर असणारी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी काढली. त्या एनर्जीचं अँगल नुसार होणारं व्हेरिएशन पण बघितलं, ते कोसाइन स्वरूपाचं आहे. त्याचबरोबर आपण रिस्टोरिंग टॉर्क काढला, रिस्टोरिंग टॉर्क.
त्या रिस्टोरिंग टॉर्कला आपण डिफरन्शियल फॉर्म मध्ये काढला आणि डिफरन्शियल फॉर्म लिनियर फॉर्म बरोबर इक्वेट करून आपण ओमेगाची व्हॅल्यू काढली, स्क्वेअर रूट ऑफ mb/i ओमेगाची व्हॅल्यू, आणि ओमेगाला 2π/t टाकला की पिरियड मिळाला, त्या ऑसिलेटरी मोशनचा पिरियड म्हणजे एका ऑसिलेशन साठी लागणारा टाइम, आणि त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी पण मिळाली, म्हणजेच एका सेकंदात किती ऑसिलेशन अशी घेतो हे पण आपण कॅल्क्युलेट केलं. एवढं इथं तुमचं पहिलं आर्टिकल थोडस संपलेलं आहे. आता आपल्याला पुढचं आर्टिकल बघायचं आहे. एक छोटस दिलंय बघा, लोकेशन ऑफ मॅग्नेटिक पोल्स ऑफ ए करंट कॅरिंग लूप. त्याची चर्चा 1-2 मिनिट, छोटस आर्टिकल आहे. लोकेशन ऑफ magnetic poles of current carrying loop, current carrying loop असं एक छोटंसं आर्टिकल दिलंय. काही नाही त्यात, फक्त सोडलं तर तुम्ही आणखी म्हणत बसणार काय घेतलं नाही सरांनी. आता काय आहे बघा, ही लोकेशन सांगितलंय तुम्हाला एकदा, फक्त परत तुम्हाला फक्त आठवण करून देतो. आता समजा बार मॅग्नेट घेतला, हे लूप राहू द्या, लूप ठेवा बाजूला. आता बार मॅग्नेट घेतला, हा बार मॅग्नेट आपण मध्ये बांधलं कशांतरी आणि रिजिड सपोर्टला सस्पेंड करून टाकला, रिजिड सपोर्टला सस्पेंड केला तर तो थोडा वेळ ऑसिलेट होईल आणि नॉर्थ साऊथ थांबेल, नॉर्थ साऊथ थांबतो, आणि मग अर्थच्या जॉग्राफिकल नॉर्थ कडे जो आहे तो त्याचा मॅग्नेटिक नॉर्थ पोल, आणि अर्थच्या जॉग्राफिकल साऊथ कडे जो पोल स्थिर झालाय, स्टेडी झालाय, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक साऊथ पोल. अशा पद्धतीनं आपण एखाद्या परमनंट बार मॅग्नेटचे जे पोल्स आहेत ते पोल्स आपण त्याची पोझिशन फिक्स करतो. माहिती नसतील तर आपल्याला त्याचे नॉर्थ पोल कुठला आणि साऊथ पोल कुठला हे काढता येत. आता अशा पद्धतीनं बार मॅग्नेट सारखाच ऍक्ट कोण होतो तर करंट कॅरिंग लूप. एखादं सर्क्युलर लूप घेतला बघा, सर्क्युलर लूप, या सर्क्युलर लूप मधून समजा करंट पास होतोय, करंट पास होतोय, तर या लूपला 2 फेसेस असतात. या लूपला सर ते डिस्क घ्यावं, डिस्क डिस्क डिस्क, या करंटला 2 लूप असतात बघा. मावशी बांगडे बांगडे बघा, या पद्धतीनं समजा हे लूप आहे, करंट कॅरिंग लूप. बांगडी बांगडी दे निघते का? हा हा, बघा आता ही डिस्क आहे, आपल्याला पाहिजे लूप, करंट लूप. थांबा 1 मिनिटात दाखवतो, 1 मिनिटात दाखवतो, थांबा. डिस्कच्या ऐवजी आपण लूपच घेऊया. बघा इकडे लक्ष द्या, हे बघा ही बांगडी दिसते का बघा, हे बघा असं करंट कॅरिंग लूप आहे. आता आणि या लूप मधून करंट कॅरी होतोय, या लूप मधून करंट कॅरी होतोय, आणि मग तो बार मॅग्नेट सारखा ऍक्ट होतो. याची चर्चा आपण मागच्या चॅप्टर मध्ये केली, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. हा बार मॅग्नेट सारखा ऍक्ट होतो. आता या बार मॅग्नेट सारखा ऍक्ट होतो, ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये सुद्धा एन पोल आहे आणि एस पोल आहे, म्हणजे हा मॅग्नेटिक डायपोल आहे. लक्षात घ्या, काय मॅग्नेटिक डायपोल आहे. पण आता कुठं मॅग्नेटिक पोल्स आहेत, हे पोल्स फिक्स केले पाहिजेत, आणि मग ते पोल्स फिक्स करण्यासाठी आपण राईट हँड रूल घेतोय बघा, राईट हँड रूल, राईट हँड रूल. मग अशा पद्धतीनं यामधून पास होणारा करंट असा होतोय, समजा हे बघा इकडे बघा, तुमच्याकडं जो फेस आहे याला 2 फेस आहेत, इकडचा तुमच्याकडचा एक फेस आणि माझ्याकडचा एक फेस. आता याच्यामधून पास होणारा करंट मला दिसतोय अँटी क्लॉकवाईज, पण तुम्हाला दिसेल क्लॉकवाईज. माझ्या फेसकडे आहे अँटी क्लॉकवाईज, पण तुमच्याकडे आहे क्लॉकवाईज. ठीक आहे, आता त्याचा एक इलेमेंट म्हणजे तुकडा, याचा ह्याचा एक तुकडा विचारात घ्या वरचा, हा तुकडा विचारात घ्या वरचा, एवढाच.
आता त्याला मी ग्रॅब करतोय, ग्रॅब म्हणजे पकडतोय. कुठल्या डायरेक्शन मध्ये पकडणार आहे? तर माझा थंब राईट हँडचा करंटच्या डायरेक्शन मध्ये आहे, करंटच्या डायरेक्शन मध्ये. आणि मग मी त्याला पकडताना माझी बोट कशी वळतायत बघा. बोट या बांगडीच्या तुमच्याकडच्या फेस मधून आत येत आहेत, तुमच्याकडच्या फेस मधून आत येत आहेत आणि माझ्याकडच्या फेस मधून बाहेर जात आहेत. बघा इकडं, हे बघा असं धरतो, हे बघा अशा पद्धतीनं तिकडून आत येणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि इकडून बाहेर येणाऱ्या म्हणजे माझ्या फेस कडून बाहेर येणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि तुमच्या फेस कडून आत जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, अशा पद्धतीनं या बोटाच्या मोशनवरून मी हे फिक्स केलं. आता याचा अर्थ असा की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या फेस मधून आत येत आहेत आणि माझ्याकडच्या फेस मधून बाहेर येत आहेत. आत येणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कुणाच्या असतात? साऊथ पोलचे असतात. आणि बाहेर येणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कुणाचे असतात? नॉर्थ पोलचे असतात. हे लक्षात घ्या. आणि मग तुमच्याकडचा फेस बघा इकडं क्लॉकवाईज करंट पास करतोय, क्लॉकवाईज. तुमच्याकडच्या फेसला क्लॉकवाईज करंट आहे. बोट दिसते का माझं फिरलेलं बघा, क्लॉकवाईज करंट आहे. क्लॉकवाईज करंट म्हटलं की तो फेस यस पोल. लक्षात घ्या, इथं लिहितोय मी, हे बघा यस लिहिला मी, या सर्कल मध्ये यस लिहितोय. आणि मग त्या यसची जी टोक आहेत ते तुम्हाला करंटची डायरेक्शन दाखवत आहेत. बघा तुमच्याकडचा फेस झाला यस पोल, म्हणजे या लूपच्या फेस कडे बघितल्यानंतर त्या फेस मधून जाणारा करंट हा क्लॉकवाईज असेल तर तो फेस यस पोल म्हणून काम करतो. आणि आता उलटा फेस बघा, बघा आता हे बघा, हा तुम्हाला क्लॉकवाईज दिसतोय का नाही? मी काही जादू करत नाही, फक्त आहे तेच उलट करतोय. आता हा फेस तुमच्याकडे आला, आता कसा आला बघा करंट? अँटी क्लॉकवाईज. कसा करंट आला आता? अँटी क्लॉकवाईज. आणि मग तो फेस काय आहे? एन पोल आहे. मगाशी बघितलं आपण, हे काय? बाहेर येणाऱ्या लाईन ऑफ फोर्स, बाहेर येणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स. आणि मग तो पोल एन म्हणून काम करतो. म्हणजेच आता आपण निश्चित केलं, काय निश्चित केलं? तर जर तुम्ही त्या फेसकडे बघितल्यानंतर तुम्हाला जर अँटी क्लॉकवाईज स्वरूपात करंट जर जात असेल, बघा अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज स्वरूपात जर करंट असेल तर तो एन पोल म्हणून काम करतो. ह्याच्यातच एन काढतो आणि एनची टोक मी घेतलेत बघा तुम्हाला करंट दाखवण्यासाठी. दिसले का? अशा पद्धतीनं हा फेस एन पोल म्हणून काम करतो. अशा पद्धतीनं एखादा करंट कॅरिंग लूप घेतला तर त्या लूप मध्ये या प्रोसेसनं आपण त्याच्यातला एन पोल, हे बघा त्याच्यातला एन पोल, थँक्यू, त्याच्यातला एन पोल आणि त्याच्यातला एस पोल अशा पद्धतीनं आपण लोकेट करत असतो. हे मागच्या चॅप्टर मध्ये झालंय, तरी परंतु परत एकदा तुम्हाला हे आर्टिकल इथं दिलंय 2-4 ओळीचं, त्या आर्टिकल मध्ये अशा पद्धतीनं आपण डिस्कशन करून किंवा प्रोसेस वापरून एन पोल आणि एस पोल लोकेट करत असतो. आता थोडीशी चर्चा आपल्याला करायची आहे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स किंवा परमनंट मॅग्नेटिझम. Origin of magnetism in materials. Origin of magnetism in materials याची चर्चा थोडीशी आपण करतोय बघा. आणि त्या चर्चेसाठी हे अतिशय महत्वाचं आहे. आता कसं असतं, तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं, काही मटेरियल्स मॅग्नेटिक फील्ड ला रिस्पॉन्स देतात किंवा मॅग्नेटिझम बिहेव करतात, स्वतः करतात. आणि मग त्या मटेरियलला आपण मॅग्नेटिक मटेरियल म्हणतोय. त्यात पण डाय पॅरा फेरो घेतले, त्यातला फेरो घेऊया आपण, फेरो मॅग्नेटिक, कोबाल्ट, निकेल, सॉफ्ट आयर्न, अशा पद्धतीच. त्या फेरो मॅग्नेटिक मटेरियलचा परमनंट मॅग्नेट असतो, परमनंट मॅग्नेट.
आता हा परमनंट मॅग्नेट का तयार होतो त्याची चर्चा थोडीशी करायची. त्यालाच म्हणायचं ओरिजिन ऑफ द मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. असा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा जर ऍटम तुम्ही बघितला ऍटम, तर हा ऍटम मधला जो आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन असतो, समजा एक असेल, हा न्यूक्लियस आहे, काही प्रोटॉन्स आहेत, काही न्यूट्रॉन्स आहेत, आणि मग याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं फिरला, समजा अँटी क्लॉकवाईज फिरतोय तो इलेक्ट्रॉन असं समजूया. इलेक्ट्रॉन ज्या अर्थी अँटी क्लॉकवाईज फिरतोय त्या अर्थी करंट क्लॉकवाईज, बरं का, करंट म्हटलं की क्लॉकवाईज. आणि मग असा हा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन फिरला की मोशन ऑफ चार्ज झाली. मोशन ऑफ चार्ज इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन इज नथिंग बट दी करंट. मोशन ऑफ चार्ज म्हणजेच करंट, करंट मात्र उलट्या डायरेक्शन मध्ये. आणि ज्या अर्थी इथं करंट तयार झाला त्या अर्थी करंट लूप तयार झालं. बघे काय मगासारखं लूप तयार झालं, करंटचं लूप तयार झालं. आणि मग त्या लूपचा आपण एक फेस, ज्या ठिकाणी करंट क्लॉकवाईज असतो तो एस पोल, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनची मोशन अशी आहे मान्य, अँटी क्लॉकवाईज म्हणजे करंट क्लॉकवाईज. आणि कारण इलेक्ट्रॉनचे अपोजिट डायरेक्शन आपण करंट दाखवण्यासाठी घेतो. मग करंट क्लॉकवाईज म्हटलं की तिकडचा फेस एस पोल, आणि मागं जाऊन बघितलं तर मागचा फेस एन पोल असेल. झाला बघा मॅग्नेटिक डायपोल. या ऍटमचा मॅग्नेटिक डायपोल झाला. याला म्हणूया आपण ऍटॉमिक मॅग्नेटिक डायपोल. काय म्हणतोय आपण त्याला? ऍटॉमिक मॅग्नेटिक डायपोल. ऍटॉमिक मॅग्नेटिक डायपोल किंवा ऍटॉमिक डायपोल म्हटलं तरी चालतंय. अशा पद्धतीनं या फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये अशा बरेचसे ऍटम, अशा म्हणजे मॅक्झिममली ऍटम्स हे अशा स्वरूपाचे मॅग्नेटिक डायपोल्स प्रोड्यूस करत असतात. पण मग तुम्ही म्हणाल लगेच का तो मॅग्नेट होत नाही? तर त्याचं कारण असं, तर त्यामध्ये असणाऱ्या ज्या या ऍटॉमिक डायपोल्स आहेत बघा, हे मटेरियल मी घेतलं, या मटेरियल मध्ये ऍटॉमिक डायपोल्स, समजा इथं एक आहे, ती या डायरेक्शन मध्ये, मी बाण मारतोय मॅग्नेटिक डायपोल साठी बरं का, एन पोल टू आपलं एस पोल टू एन पोल डायपोल मोमेंट असते. म्हणजे या सर्कलचा इकडचा फेस एस पोल आहे, तिकडचा फेस एन पोल आहे, लक्षात ठेवायचं. एस टू एन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते. मग ऍटॉमिक डायपोल समजा इथे एक आहे, त्याला कुठंतरी विरोधात इथे एखादा विरुद्ध डायरेक्शन मध्ये असेल, झालं, दोघांनी एकमेकाचा इफेक्ट कॅन्सल केला. दुसरी गोष्ट, एखादा मॅग्नेटिक डायपोल समजा या डायरेक्शन मध्ये आहे, इथं तोपर्यंत त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये. एखादा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऍटॉमिक डायपोल समजा या डायरेक्शन मध्ये, इथं एखादी ऍटॉमिक डायपोल त्याच्या अपोजिट, करेक्ट अपोजिट डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये ऑलरेडी ऍटॉमिक डायपोल प्रेझेंट असतात. परंतु ते कशामुळे असतात? तर इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशन मुळे असतात. परंतु ऑलरेडी असणाऱ्या या डायपोल मोमेंट ह्या रॅन्डम डायरेक्शन मध्ये ओरिएंट असतात. आणि रॅन्डम डायरेक्शन मध्ये ओरिएंट असल्यामुळं एकमेकाचा इफेक्ट कॅन्सल करतात, एकमेकाचा इफेक्ट कॅन्सल करतात. आणि त्यामुळं तुम्हाला तो फेरोमॅग्नेटिक मटेरियल घेतल्या घेतल्या तुम्हाला त्यामध्ये मॅग्नेटिझम मिळणार नाही. आता समजा तुम्ही थोडस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड या फेरोमॅग्नेटिक मटेरियलला लावलं, कुठल्या डायरेक्शन मध्ये? समजा या डायरेक्शन मध्ये. इथं मॅग्नेटचा एन पोल, इथं मॅग्नेटचा एस पोल असं तयार केला बघा, इकडे एन पोल, इकडे एस पोल, किंवा इलेक्ट्रिक करंट वापरून तयार केला तुम्ही एन एस पोल. आणि मग मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, बी एवढ्या इंडक्शन्स. अशा मॅग्नेटिक पण कमी याचा आहे, कमी मॅग्नेट्यूडचा आहे,
अशा मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल ठेवला की सगळ्याच नाही, परंतु जास्तीत जास्त ह्या ज्या डायपोल मोमेंट असतात, ह्या डायपोल मोमेंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये अलाइन होतात, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये अलाइन होतात. बऱ्याचशा, काही राहू द्या, काही राहू द्या, बऱ्याचशा, समजा ही पण झाली, काही राहू द्या, पण बऱ्याचशा, काही राहतात तशाच, पण बऱ्याचशा अशा पद्धतीनं मॅग्नेटिक डायपोल ॲटॉमिक डायपोल्स या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये अलाइन होतात. म्हणजे हा पण मॅग्नेट म्हणून बिहेव व्हायला सुरुवात झाली बघा. म्हणजे याच्यामध्ये नेट मॅग्नेटिक मोमेंट आली, नेट मॅग्नेटिक मोमेंट आली, आणि त्याचे ते वीक असल्यामुळं त्याचे पोल तयार होतात. मग इकडे एन पोल तयार होतो, इकडे एस पोल तयार होतो, आणि अशा पद्धतीनं नेट मॅग्नेटिक मोमेंट तयार होते बघा. नेट मॅग्नेटिक मोमेंट तयार होते. हे झालं वीक फील्ड मध्ये. समजा तुम्ही स्ट्रॉंग फील्ड लावलं, स्ट्रॉंग, तर अंडर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड all the nearly all the atomic dipoles, याच्यामध्ये आतमध्ये असणाऱ्या ऑल दी atomic dipoles, सगळ्या, अगदी रेअरली एखादी नसेल, पण सगळ्याच्या सगळ्या डायपोल मोमेंट अशा पद्धतीनं या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये अलाइन होतात बघा. या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये या ॲटॉमिक डायपोल्स अलाइन होतात, आणि अलाइन झाल्यामुळं सगळ्याच्या सगळ्या या सगळ्यांचा मिळून या ठिकाणी एक स्ट्रॉंग एन पोल तयार होतो. ह्या सगळ्यांचा मिळून या ठिकाणी एक स्ट्रॉंग एस पोल तयार होतो, आणि मग एक नेट अशा स्वरूपाची स्ट्रॉंग डायपोल मोमेंट, स्ट्रॉंग अशा पद्धतीची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, म्हणजे ॲटॉमिक डायपोल मोमेंटच्या ऍडजस्टमेंट मुळे स्ट्रॉंग अशा स्वरूपाची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होते. म्हणजे हा झाला मॅग्नेट. आता तुम्ही बाहेरचं फील्ड जरी काढून टाकलं, आता जरी बाहेरचं फील्ड तुम्ही काढून टाकलं बघा, तरी सुद्धा हरकत नाही. इतक्या डायपोल मोमेंट अलाइन झाल्यामुळं ह्या स्वतःचाच इतका स्ट्रॉंग अशा पद्धतीच्या ॲटॉमिक डायपोलच्या अलाइनमेंट मुळे स्ट्रॉंग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होते, आणि त्या स्ट्रॉंग मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं फील्ड स्वतःच इतकं स्ट्रॉंग असतं, मॅग्नेटिक फील्ड इतकं स्ट्रॉंग असतं बघा. अशा स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड, इकडे एस पोल आहे, इकडे एन पोल आहे बघा. अशा स्वरूपाचं इतकं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, आणि त्या स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डचा फोर्स या ॲटॉमिक डायपोल्स वर पडतो, आणि त्या ॲटॉमिक डायपोल्स स्वतःला बांधून घेतात, त्या डायरेक्शन मध्ये स्वतःला बांधूनच घेतात, आणि मग बाहेरचं फील्ड असू द्या नाहीतर नसू द्या, झाला बघा परमनंट मॅग्नेट, झाला बघा परमनंट मॅग्नेट. आणि मग इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, परमनंट मॅग्नेट होण्यासाठी नेट रिझल्टंट आणि स्ट्रॉंग स्वरूपाची ॲटॉमिक डायपोल मोमेंटची अरेंजमेंट आत असली पाहिजे. अशा पद्धतीचे ॲटमचे करंट्स आतमध्ये असतात, आणि मग ओरस्टेडच्या म्हणण्यानुसार करंट रिझल्ट्स टू मॅग्नेटिझम, करंट रिझल्ट्स टू मॅग्नेटिक फील्ड सराउंडिंग टू इट. अशा पद्धतीनं हा झाला बघा परमनंट मॅग्नेट. आता परत एकदा थोडस मागं जातो. तुम्हाला मी म्हटलं पोल स्ट्रेंथ, पोल स्ट्रेंथ स्मॉल एम, पोल स्ट्रेंथला एम डॅश म्हटलंय आपण, स्मॉल एम डॅश पोल स्ट्रेंथ, म्हणजे या पोलची किंवा या पोलची लाईट वेट मॅग्नेटिक मटेरियलला अट्रॅक्ट करून घेण्याची ॲबिलिटी, त्याला आपण पोल स्ट्रेंथ म्हणतो. ही पोल स्ट्रेंथ आता तुमच्या लक्षात आलं असेल कशावर डिपेंड आहे. किती ॲटॉमिक डायपोल्स आतमध्ये, किती ॲटॉमिक डायपोल्स अरेंज आहेत त्याच्यावर ह्या पोलची पोल स्ट्रेंथ ठरते. आणि मग
समजा भरपूर प्रमाणात असतील तर पोल स्ट्रेंथ जास्त पोलची, आणि कमी प्रमाणात असतील तर पोल स्ट्रेंथ कमी. हे लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, अशा पद्धतीनं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नुसती पोल स्ट्रेंथ वरच डिपेंड नाही. हे पोल किती अंतरावर आहेत, म्हणजेच मॅग्नेटिक लेंथ किती आहे त्याच्यावर पण डिपेंड असतो. आणि त्यालाच म्हणतो आपण डायपोल, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ऍटॉमिक डायपोल पासून तयार होते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. अशा पद्धतीनं एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटिझम का बिहेव करतो याचं कारण तुमच्या लक्षात आलं, आणि मग त्यालाच म्हणायचं ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन दी मटेरियल्स. बस करू. ओके, आता थोडासा पुढचा भाग आपण नंतर बघूया. बाय.